मध्ये नेला नाही कारण हॉस्पिटलमध्ये खूप धावपळ सुरू असणार आणि ते सगळं तुम्ही नाही बघू शकणार म्हणून तुम्हाला घरी राहायला सांगितलं। पण मी घेऊन जाईन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये, तुम्ही नका काळजी करू। आणि सुजित सरही लवकरात लवकर बरे होतील। आता तुम्हाला सुजित सरांना बघायचंय ना? एक मिनिट। व्हिडिओ कॉल? हा, काय झालं स्वानंदी? साहेब, सुजित सरांना दाखवता का? मला सुजितला बघायचंय, कुठे तो दाखवा ना। शालिनी, जरा शांत व्हा तुम्ही, मी दाखवतो। सुजित, काय झालंय बाळा तुला? लवकर ये ना घरी। शालिनी, तुम्ही जरा शांत व्हा, मी तुम्हाला नंतर फोन करतो। शालिनी मॅडम, प्लीज शांत व्हा, प्लीज। सुजित बरा हो रे लवकर, देवा लवकर बरं कर सुजितला। हवं तर माझं आयुष्य घे, माझं उरलेलं आयुष्य त्याला दे, पण सुजितला लवकर बरं करून घरी पाठव। त्याला काही झालं ना तर। शालिनी मॅडम, हो प्लीज रडू नका ना, तुम्ही किती रडताय, किती त्रास करून घेताय तुम्ही, प्लीज शांत व्हा। हे बघा, देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकेल। सुजित सर लवकरात लवकर बरे होऊन घरी येतील बघा, तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ। तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता काहीतरी खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। मला भूक नाहीये ग। सुजितला काही झालं ना तुम्ही जगू शकणार नाही। शालिनी मॅडम, अहो असं बोलून कसं चालेल? उद्या सुजित सर बरे होऊन घरी आलेत आणि तुमचीच तब्येत बिघडली असली तर सुजित सरांना बरं वाटेल का? त्रास होईल त्यांना। प्लीज ऐका माझं, थोडंसं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। तुम्ही एक काम करा, आपण तुमच्या खोलीत जाऊ, तुम्ही तिथे थोडंसं खा आणि आराम करा। मी आहे, मी आज तुमच्या बरोबरच झोपते। चला। प्लीज शांत व्हा। बघितलं नाही, शालिनी मॅडमने स्वानंदीला इतका त्रास दिलाय आजपर्यंत, पण स्वानंदी ते सगळं विसरून त्यांना मदत करताय। माणूस म्हणून स्वानंदी किती चांगली आहे ह्याचं जिवंत उदाहरण आहे। माणूस म्हणून पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं कमवता येतं, पण माणूस म्हणून चांगुलपणा आणि सज्जनपणा असावा लागतो, आणि हे सगळं संस्कारातनं येतं। म्हणजे स्वानंदीच्या आईने तिच्यावर किती चांगले संस्कार केले हे कळतं। हे सगळं श्रेय तिच्या आईला जातं।